विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सुरक्षा व्यवस्था आता विठ्ठल भरोसे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी टू व्हीलरच्या जी वाहनं आहेत ती वाहनं देखील रस्त्याच्या कडेला म्हणजे अगदी मंदिराच्या खेटून लावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। फोर व्हीलर वाहनं देखील असले ती मंदिर परिसरामध्ये सोडली जातात। एकूणच मंदिरामध्ये जे VIP गेट आहे ह्या VIP गेटवर जर आपण बघितलं तर कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। वास्तविक पाहता या गेटनं खरं तर आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील ह्या सगळ्या VIPंना या गेटनं सोडलं जातं। मात्र या गेटला कुठलंही मेटल डिटेक्टर असेल किंवा हँड मेटल डिटेक्टर असेल कुठलीही यंत्रणा अद्ययावत अशी इथं असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि विशेष म्हणजे ह्या गेटनं जाणारे येणारे जे आतमधले कर्मचारी असतील, पुजारी असतील किंवा जे स्वतःला VIP समजतात अशाही लोकांना ह्या गेटनं विना तपासणी खरं तर सोडलं जातं आहे। त्यामुळे आता विठ्ठलाचं मंदिर हे खरं तर विठ्ठल भरोसे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच जर आपण आता बघितलं तर अनेक ठिकाणी जे दहशतवादी हल्ले झाले होते त्या हल्ल्यामध्ये खरं तर गाड्यांचा वापर केला जातो। मात्र याच गाड्या जर आपण बघितलं तर मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी गाड्या लागलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पोलीस यंत्रणेने जर आपण बघितलं तर दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा खर्च खरं तर ह्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेसाठी केला जातो। या व्यवस्थेसाठी एक सेपरेट PI दर्जाचा अधिकारी असतील किंवा शेकडो कर्मचारी देखील इथं तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र आपण जर बघितलं तर मंदिराची कुठलीही सुरक्षा ही नसलेली आपल्याला इथं पाहायला मिळतं। आणि याच गेटनं खरं तर आपण बघू शकतो की अनेक भाविक ये जा करतात, मात्र कुठलेही इथं हँड मेटल असेल किंवा मेटल डिटेक्टर कुठलीही अशी यंत्रणा बॉम्ब शोधक पथक कोणतीही यंत्रणा इथं नसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता विठ्ठलाचं मंदिर खरं तरी विठ्ठल भरोशीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।